नमस्कार. मागच्या काही भागापासून धर्म, धर्मग्रंथ, मनुस्मृती, राम, कृष्ण या विषयावर मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर हा संवाद म्हणजे एक मोठं धाडस आहे. यात जे काही चांगलं दिसतंय, जे काही तुम्हाला चांगलं ऐकू येत आहे, ते माझ्या गुरुजनांच्या आशीर्वादामुळे आहे. आणि जे काही दोष आहेत, काही मिठाचा खडा लागत असेल तर तो माझा समजावा आणि मोठ्या मनानं मला माफ करावं एवढीच विनंती करायची आहे. मनुस्मृती आणि स्त्री या विषयावरती याआधी आपण एक व्हिडिओ केलेला आहे आणि त्यामध्ये मनुस्मृतीत स्त्रियांच्या विषयीच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मला आणखी एक गोष्ट याच स्त्रियविषयक विचारांना पुढे नेण्यापूर्वी स्पष्ट करायची आहे. मनुस्मृती योग्य आहे, योग्य होती हे मला सिद्ध करायचं नाही आहे. त्या काळात चुका घडल्याच नाहीत असाही दावा करायचा नाही आहे. फक्त व्यक्तींनी केलेल्या चुकांना धर्मग्रंथांच्या माथी मारून त्याद्वारे आमचा धर्म चुकीचा ठरवण्याची जी पद्धत आता रूढ झाली आहे त्याला धर्मग्रंथात काय होतं हे सांगून किमान त्यांच्या शंका निरसन करण्याचा हा प्रयत्न आहे. मनुस्मृती आणि स्त्री या विषयावरच्या व्हिडिओचा पुढचा भाग मी आता तुमच्यासमोर आणतो आहे. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. अनालायझरवर सातत्यानं धार्मिक विषयांवरती आपण बोलत आलेलो आहोत. मला कल्पना आहे की राजकीय विषय ज्यांना आवडतो ते धार्मिक विषयामध्ये फारसा रस घेत नाहीत, पण तरीही जे मला मांडायचं आहे ते मी माझ्या पद्धतीनं इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना सातत्यानं हीन दर्जाची वागणूक दिली गेली आहे आणि ही वागणूक हिंदू धर्मातल्या एकूण चालीरीतीमुळं आलेली आहे असा जो समज आपल्याकडं पसरलेला आहे त्याच्यावरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत. मुळात जेव्हा जेव्हा भारतावर अशी आक्रमणं झाली, इथल्या राजांवरती आक्रमणं झाली, धर्मांवरती आक्रमणं झाली आणि या सतत होणाऱ्या आक्रमणामुळं क्षात्रधर्म क्षीण झाला आणि या क्षीण झालेल्या क्षात्रधर्मामुळं लोक आपल्या धर्माला चिकटून बसली. आपल्याला समजलेला, कळलेला धर्मच खरा असं समजून ती वागू लागली आणि क्षीण झालेल्या क्षात्रधर्मामुळं स्त्रिया असुरक्षित बनल्या. जेव्हा आपल्या देशातलं क्षात्रधर्म निस्तेज झालेलं असतं तेव्हा दुसरे आक्रमणकारी इथे येत असतात आणि त्यावेळी स्त्रिया आणि संपत्ती यांचं रक्षण करायचं असतं. याचमुळं कदाचित आपल्या एका कालखंडामध्ये मुलींचे लग्न अगदीच कमी वयात करण्याची पद्धत लागू झाली. पण त्याआधी वेदकाळापासून उपवर झालेल्या मुली म्हणजे कुमार वयातील मुली नव्हे तर तरुण वयातील मुली म्हणजेच उपवर अशा स्वरूपाचं म्हणणं असायचं आणि तरुण वयातील मुलींचीच लग्न केली जायची. वेदकाळातल्या महिला सुशिक्षित होत्या. त्या वेदशास्त्रात पारंगत होत्या, शस्त्रात पारंगत होत्या, शास्त्रात पारंगत होत्या. याची अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील. मी तीच उदाहरणं तुमच्यासमोर ठेवणार आहे. विवाह सुक्तातील मंत्रांकडे तुम्ही कधी लक्ष दिलंय का? विवाह सुक्तातल्या मंत्रांमध्ये स्त्रीचं लग्न झालं म्हणजे ती दासी झाली असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. विवाह सुक्तातल्या मंत्रांमध्ये तू आता घरची स्वामिनी आहेस आणि तू तुझ्या पतीचं सासू सासऱ्यांचा सांभाळ कर असाच उपदेश त्या स्त्रीला केलेला आहे. तिथे स्वामिनी हा शब्द वापरला आहे, दासी नव्हे. यम आणि यमीच्या संवादामध्ये आपल्या भाऊ म्हणजे यमी हे बहीण भाऊ आहेत, आपल्या भावाशी यमी संवाद करते आहे. त्या ग्रंथातही तुम्हाला सापडेल. आणि यमी आपल्या भावासोबत मुक्तपणे आपण उपवर झाल्यानंतर आपल्या वरासंबंधी, आपल्या नवऱ्यासंबंधीची चर्चा करताना या यमी संवादामध्ये आपल्याला दिसेल. स्त्रिया विद्वान होत्या, स्त्रिया शिकलेल्या होत्या, म्हणूनच स्त्रियांना ब्रह्मवादिनी हा शब्द वापरला जायचा. आपण हे सगळं विसरून जातो. नुसत्या शास्त्रात नव्हे, शस्त्रात सुद्धा स्त्रिया पारंगत होत्या. सत्यभामा नरकासुराचा वध करते ही कथा आपण लक्षात घेतली पाहिजे. नरकासुराच्या वधाच्या वेळी सत्यभामा सोबत होती. सत्यभामा नरकासुराचा वध करते.
सुभद्रा अभिमन्यूचा रथ हाकते. कैकेयी दशरथाच्या रथाचं चाक जेव्हा निखळतं तेव्हा ते दुरुस्त करण्याचं काम करते. ह्या कशाची लक्षणं आहेत? आमच्या सगळ्या स्त्रिया ह्या प्रभावी होत्या. त्या स्त्रियांच्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होत्या. याचं हे उत्तम उदाहरण आहे. शाकुंतल नाटक कधी बघा. त्यातल्या कण्व ऋषीच्या आश्रमामध्ये, शाकुंतलमध्ये तुम्ही ते पण बघा, शाकुंतल वाचा पण. शाकुंतलामध्ये कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये तुम्हाला मुलांसोबत मुलीही वेदाध्ययन करताना दिसतील. याचा अर्थ मुलींनाही मुलांसोबत शिक्षण घेण्याचा, सहशिक्षणाचा, म्हणजे मुलींची वेगळी शाळा आणि मुलांची वेगळी शाळा अशी पद्धत नव्हती. सहजीवनाचा, सहशिक्षणाचा आनंद हे सगळेच जण घेत होते. ही तुम्हाला खास करून दिसेल. कालिदासाची पत्नी सुशिक्षित होती. तुमच्या लक्षात आहे कोण आहे असं विचारलं आणि मग कालिदास उत्तर देतो की सरस्वतीच्या दरबारात लुडबुड करणारा, अक्षरांची पूजा करणारा एक छोटा कोणीतरी, असं उत्तर देतो. याज्ञवल्क्य ऋषी जेव्हा आपल्या सर्वस्वाचा त्याग करून जंगलात निघाले होते, त्याग करून म्हणजे आपले जे संचित आहे, संपत्ती आहे, जे काही धन आहे ते आपल्या ऋषीपत्नीच्या म्हणजे आपल्या पत्नीच्या हवाली करून ते निघाले होते. तेव्हा त्यांची पत्नी त्यांना म्हणते की स्वामी, तुम्हाला जी गोष्ट त्याज्य आहे ती गोष्ट मला तरी कशाला हवी आहे? तुम्ही जिथे असाल तिथे मी असणार आहे. आणि ती त्या संपत्तीचा त्याग करून ज्ञानार्जनासाठी याज्ञवल्कांच्या सोबत जंगलात जाते. तिलाही अधिकार होता हे या निमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट होतं. अशी अनेक उदाहरणं देता येतील. मी काही उदाहरणं मुद्दाम सांगितली आहेत. अशी अनेक उदाहरणं देता येतील. यात वेळेचा अपव्यय मी तुमच्या करणार नाही आहे. मनुस्मृती स्त्रियांबद्दलची भूमिका काय ठेवते हे तुम्हाला बघताना मनुस्मृतीमधल्या काही श्लोकांचा दाखला घ्यावा लागेल. मुळात मनुस्मृती हा नियमांचा ग्रंथ आहे. जे नियम मनु नावाच्या राजानं, इक्ष्वाकू वंशातल्या मनु नावाच्या राजानं समाजासाठी तयार केले, त्यासाठीचा हा ग्रंथ. त्यात तो स्त्रियांविषयीची भूमिका काय ठेवतो हे जरा स्पष्ट करून घ्यावं लागेल, तरच मनुची भूमिका आपल्याला कळेल. मनुस्मृतीतल्या 8व्या अध्यायातला 358 आणि 359 हे दोन्ही श्लोक मी तुम्हाला दाखवतोय. त्या श्लोकाचे अर्थ काय आहेत तो बघा. जो कोणी परक्या स्त्रीला अनुचित स्थानी स्पर्श करील त्याला विनयभंग समजावा. 4 वर्णामधली कोणतीही स्त्री असेल, म्हणजे जिचा विनयभंग झालाय अशी 4 वर्णामधली कोणतीही स्त्री असेल तरीही अशा स्वरूपाचा स्पर्श करणाऱ्या पुरुषास देहांत प्रायश्चित्त दिलं पाहिजे आणि स्त्रीचं सदैव रक्षण केलं पाहिजे. हे मनुस्मृतीतल्या 8व्या अध्यायातला 358 आणि 359 क्रमांकाचा श्लोक सांगतो. आता मला सांगा, स्त्रियांच्या विनयभंगाची काळजी घेणारा मनु स्त्रीविरोधी कसा असू शकेल? याच अध्यायातला याच्या आधीचा म्हणजे 352वा श्लोक तुम्ही आता बघता आहात. त्यात एखाद्या स्त्रीवर जर अतिप्रसंग झाला असेल, म्हणजे मनु 2 प्रकारातलं विभाजन इथं करतोय आणि ते विभाजन असं आहे की संमतीने होणारे शरीर संबंध आणि बळजबरीने होणारे शरीर संबंध, या दोन्हीमध्ये मनु फरक करतोय. 8व्या अध्यायातल्या 352व्या श्लोकामध्ये मनु काय म्हणतोय? एखाद्या स्त्रीवर अतिप्रसंग झाला तर राजाने अशा अतिप्रसंग करणाऱ्या पुरुषाचे हातपाय तोडून त्याला हद्दपार करावं. हातपाय तोडून हा शब्द जाणीवपूर्वक मी पुन्हा म्हटला. आपल्याला आठवत असेल, रांझ्याच्या पाटलांनी बलात्कार केल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याचा चौरंग्या करण्याचा आदेश दिला होता. चौरंग्या करणं म्हणजे हातपाय तोडून त्याचा चौकोन करून टाकणं. मनुस्मृती देखील अशीच शिक्षा देते आहे की त्याचे हातपाय तोडावे, चौरंग्या करावा आणि त्याला हद्दपार केलं जावं. हा 8व्या अध्यायातला 352वा श्लोक आहे. जरा अजून यात बघितलं पाहिजे मनुस्मृतीची भूमिका काय आहे, ते कुठे कुठे काय काय सांगताय हे बघितलं पाहिजे. म्हणून कुठे कुठे कुठले कुठले नियम स्त्रियांबाबत सांगतोय. केवळ स्त्रीविषयक अपराधाची यात नोंद नाही आहे. म्हणजे नुसतं स्त्रीविषयक अपराध आणि त्याला शिक्षा असं स्वरूप नाही आहे. तो विवाहात मिळणारं धन, घेतलं जाणारं धन अशाबाबत देखील बोलतोय.
आपल्याकडं मनुस्मृतीवर आक्षेप घेताना एक मोठा आरोप असा केला जातो आणि तो आरोप असा आहे की मनुस्मृती स्त्रीला विनिमयाचं साधन, विक्री करण्याचं साधन मानते आणि उगीच कोणीतरी एखादा अध्याय हा श्लोक क्रमांक हा असं म्हणून टाकतं आणि वाटतं की अरे खरंच आहे, एवढे संदर्भ त्या अर्थी असलं पाहिजे. पण मनु खरंच स्त्रीला विनिमयाचं साधन मानतो आहे का हे बघायचं असेल तर 3ऱ्या अध्यायात जा, 51व्या क्रमांकाचा श्लोक बघा जो तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतोय. या श्लोकाचा अर्थ काय आहे? कन्यादानाच्या वेळी वरापासून वधूपित्यानं कोणतंही धन घेऊ नये. असे धन घेणे अपत्याची विक्री ठरते आणि अशी विक्री करणे महापाप आहे. म्हणजे मुलीच्या बदल्यात पैसे हा जो प्रकार आलाय, आता आपल्याकडे अनेक जण करतात, खास करून ज्या जातीमध्ये मुली मिळत नाहीत, मला ब्राह्मण विशेष करून सांगायचं आहे, त्या जातीमध्ये मुलीला पैसे देऊन मुली आणण्याचा प्रकार वाढलेला आहे. म्हणजे आता कर्नाटकात काही लोक जातात आपल्याकडचे आणण्यासाठी, पण वधूपित्यानं आपली कन्या मुलगी पैसे घेऊन विवाह लावून देऊ नये असं मनु स्पष्टपणे सांगतो. एवढ्यावरच थांबत नाहीये. याच अध्यायातला म्हणजे 3ऱ्या अध्यायातला 52वा श्लोक, त्याच्या पुढचा श्लोक तुम्हाला मी दाखवतोय. पिता, भ्राता, पती यांनी स्त्रीला दिलेले अलंकार, वस्त्र, वाहन हे स्त्रीधन आहे, ज्यावर फक्त स्त्रीचा अधिकार असतो, फक्त आणि फक्त स्त्रीचा अधिकार असतो. जो हे वापरेल म्हणजे स्त्रीला मिळालेले पैसे, धन, वस्त्र, वाहन जे काही असेल ते वापरेल, तो नरकात जातो. म्हणजे स्त्रीला तिला मिळालेलं तिचं धन हे तिचंच असलं पाहिजे, त्याचा वापर तिच्या सासरच्या मंडळींनी करू नये एवढी स्पष्टता म्हणून सांगितली आहे. आणि नरकात जाल हे पण सांगितलं आहे. तेवढ्यावरच थांबत नाहीये. 3ऱ्या अध्यायातला 54वा श्लोक खूप महत्वाचा आहे, तो तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतोय. समजा वरपक्षानं वधूला काही धन दिलंच तर काय करावं? वरपक्षानं वधूला, वधूच्या घरच्यांना काही धन दिलं तर काय करावं? तर ते फक्त वधूसाठीच ठेवावं. असं केल्यानं तिचा सन्मान वाढतो. जे धन मिळेल म्हणजे पित्याकडून जे मिळेल ते तिच्याच नावावर ठेवावं. वराकडून मिळेल तेही तिलाच द्यावं. वराकडून धन पित्यानं, वधूच्या पित्यानं घेऊ नये, मुलीच्या पित्यानं घेऊ नये. आणि दिलंच खुशीनं तर ते धन तिलाच ठेवावं असं स्पष्टपणे मनु सांगतोय. आता यात स्त्रियांचा अनादर येतो कुठे? पण तरीही अनेकांनी ठोकून दिलं की मनु स्त्रीविषयक वाईट विचार सांगतो. तो अत्यंत हीन समजतो, शूद्र नव्हे क्षुद्र समजतो, गुलाम समजतो. अशा अर्थाचा प्रचार जेव्हा होऊ लागतो आणि या प्रचाराने हिंदू धर्म बदनाम होऊ लागतो, तेव्हा याचं स्पष्टीकरण करण्यासाठी पुढे यावं लागतं. आणि म्हणूनच हा एक प्रयत्न आहे की याबाबतची स्पष्टता अधिक व्हावी. काय सांगितलंय हे कळावं. याआधी कधी मनुच्या नियमांवरती कोणतंही राज्य चालल्याचं ऐकिवात नाही, अथवा आजही कोणतं राज्य मनुच्या नियमानुसार, मनुच्या घटनेनुसार चालत नाही. भलेही अन्य जातीतील मंडळी, अन्य धर्मातील मंडळी आपला आपला देश त्या त्या धर्मग्रंथाप्रमाणे चालवत असतील, पण असं भारतात मनुच्या नियमाबाबतीत झालेलं नाही. याबाबतचे अजून काही भाग घेऊन येणारच आहे, त्याबाबत आपल्याशी संवाद साधणारच आहे. आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवाल. चॅनलला सबस्क्राईब कराल. आवडलं असेल, हे लोकांच्यापर्यंत पोचावं वाटत असेल तर हे नक्की पोचवा. धन्यवाद.